आणि राज्यातल्या काही नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये अपेक्षित निकाल लागलेत, काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागलेत। रायगडमध्ये नेमके काय अपेक्षित आणि काय अनपेक्षित निकाल लागलेत हे आपण जाणून घ्यायचंय। आपल्या सोबत आपले रायगडचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आहेत सध्या। भारत, रायगडमध्ये काही ठिकाणी अपेक्षित निकाल लागल्याचं दिसतंय तर काही ठिकाणी अनपेक्षितही निकाल लागल्याचं दिसतंय। एका ठिकाणी तर थेट नगराध्यक्षांनी निवडणूक जिंकल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचा देखील प्रकार समोर आला आणि तोही मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये। काय नेमकं घडलं भारत, सविस्तर सांगा त्याबद्दल। अजिंक्य, रायगडमध्ये एकूण 10 नगरपालिकांसाठी निवडणूक झाली होती आणि अर्थातच या निवडणुकीमध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती। ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री, शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची। आणि आज जेव्हा निकाल लागला, ज्यावेळी मतमोजणीचा कौल मतदारांनी कुणाकडे दिलाय, ज्यावेळी 10 नगरपालिकांचं चित्र स्पष्ट झालं, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळालं। 3 ठिकाणी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 3 ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या जागेवरती यश मिळालं। उरलेल्या 6 पैकी जर आपण रायगडकरांचा कौलाचा अंदाज घेतला तर एका ठिकाणी भाजपाचा नगराध्यक्ष, श्रीवर्धनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नगराध्यक्ष, अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्ष आणि उरण ज्या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागलं होतं त्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगराध्यक्ष। म्हणजे एकूणच आपण जर पाहिलं तर पक्षीय बलाबलानुसार जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये 3 जागा या राष्ट्रवादीला, 3 जागा या शिवसेनेला आणि उर्वरित पक्षाला प्रत्येकी एक अशा पद्धतीने मोजमाप जो आहे तो मतदारांनी आता या राजकारण्यांच्या पारड्यामध्ये टाकलेला आहे। प्रश्न आहे श्रीवर्धनचा। श्रीवर्धनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष थेट निवडणुकीमध्ये निर्वाचित झाला, निवडून आला। मात्र त्या ठिकाणी सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या 20 पैकी 17 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत। हा विशेषतः सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला आहे। आणि या निकालानंतरचा जो ट्विस्ट आहे तो असा आहे की उभाटाची नगराध्यक्ष पदाची सीट लागल्यानंतर मंत्री भरत गोगावले हे थेट महाडवरनं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी श्रीवर्धनमध्ये पोहोचले। त्यांनी त्या निवडून आलेल्या उमेदवारांची गळाभेट घेतली, त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि त्यानंतर स्पष्टपणे निवडून आलेल्या उमेदवारांनी सांगितलं की माझा विजय हा शिंदे सेनांच्या सहकार्यामुळे आहे। मंत्री भरत गोगावले यांनी मला प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत केली आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं की अर्थातच या ठिकाणी आम्ही शिवसेनेने पूर्णपणे उभाटाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी मदत केली आहे। अद्यापपर्यंत तरी नगराध्यक्षासाठी थेट निवडून आलेल्या या विजयी उमेदवाराने पक्षांतरावरती भाष्य केलेलं नाही। मी कोणत्याही प्रकारचं पक्षांतर करणार नाहीये। मात्र एक निश्चित आहे की रायगडमधला हा जो कौल आहे, रायगडच्या मतदारांनी दिलेला जो कौल आहे हा संमिश्र जरी असला तरी सर्व पक्षांना न्याय देणारा कौल आहे असं म्हणता येईल। अजिंक्य, ठीक आहे। आणि याच संदर्भात भारत, सातत्यानं तुमच्याकडनं आपण अपडेट्स जाणून घेणारच आहोत। मात्र तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।